तरी मी सांगत होते अमितला की तू स्वतः फोन कर माईंना आणि सांग त्यांना की उशीर होणार आहे म्हणून. एकतर एवढी काळजी घ्यायची आणि तरी माईंना असं वाटतंय की माझं लक्षच नाहीये त्याच्याकडे. जाणवलं मला. अहो म्हणूनच तर विषय बदलून तुम्हाला हात आणलं. बरं तर माईंना उलटून तरी कसं बोलणार ग? एकतर त्या कधी असं बोलत नाहीत काही आणि असं बोलल्यानं फार लागलंय मला. ताई, अहो अमित दादांना भेटल्या नाही आहेत ना त्या अजून. मायेपोटी बोलतायत. तुम्हाला बोलण्याचा त्यांचा काही उद्देश नाहीये. मला माईंचा राग आलेलाच नाहीये. मी ना अमितवर चिडले. अगं मी सांगत होते त्याला की तू कर बाबा फोन, पण नाही, स्वतः घाबरतो माईंना आणि म्हणून मला पुढे केलंय माहिती का शहाण्याने. येऊ दे आता, बघतेस त्याला चांगली. शहाणा कसा घाबरट आहे बघ. मला पुढे करून स्वतः बसलाय. इकडे बोलणी खायला मी आहे. शहाणा. झाल्या का माय लेकरांच्या गप्पा गोष्टी पोटभर? हो हो, मनसोक्त गप्पा आल्या. आंब्याची साठं खाल्ली, अमितदादाची चंपी झाली. काय? हो म्हणजे काय. ए विजयाताई पण होत्या का तिथे? होती ना, हसत होती खुदू खुदू. काय आलं? अरे मला याला उशीर होईल असा अमित दादांचा फोन आला होता त्यांना. तर त्या म्हणाल्या तूच माईंना फोन करून कळव, नाहीतर त्यांना वाटेल की विजयाचं अमितकडे पुरेसं लक्ष नाहीये म्हणून. पण काय अमित दादांनी शेवटी विजय त्यांच्याच गळ्यात टाकलं ते. आणि विजयाताईंना जे वाटत होतं तेच झालं. विजयाताईंना बोलणी खावी लागली उगाच. अच्छा असं आहे का? म्हणून हसत होती का ती? आता जोपर्यंत माईंचं समाधान होत नाही तोपर्यंत अमित दादांचं काही खरं नाही. करेक्ट. इकडे वेगळं असेल, आता आपण झोपूया, नाहीतर काही खरं नाही आपलं. रोज उठायला उशीर होतोय. अरे मेघना, सकाळी तू अंजलीच्या कोणत्या गोष्टीवरून अपसेट झाली होतीस? रात्री बोलू म्हणालीस, काय होतं ते? अरे तिच्या घरची माणसं तिला दुसऱ्या लग्नाबाबत आग्रह करतात, पण तिला ते नकोय. म्हणजे घरच्यांचा हेतू चांगलाच आहे. पण अंजली दमली बिचारी. गुड नाईट. हो का? तुम्ही कितीही दुष्टपणे खिल्ली ओढून माझ्याकडे बघितलत ना तरी सुद्धा मी तुम्हाला बदणार नाहीये, कळलं ना? का रे तू? अगं पण तू असं त्याच्या मानगुटीवर बसलीस तर त्याच्या घशात घास अडकेल ना. अडकला ते बघ. तुम्ही बोलताना म्हणून अडकला, काही होत नाहीये त्याला. एकतर मला तिकडे कळवलं नाही तुम्ही. आमच्या जीवाची किती कालवा कालव झाली तुम्हाला काय ठाऊक? बोलताय तुम्हाला नुसते इथे.
हो काय हो नाना, काय बोलता तुम्ही माझ्या आईला? बघा, मग माई तू लक्ष देऊ नको ग. मग? तू ओरड, मला ओरड. घ्या जरा शिका लेकाकडून. मी ओरडते तुला, मी ओरडते तुला. अगं प्रेमाने म्हणतो मी, प्रेमाने म्हणून. काही नाही, तुम्ही ना एकमेकांना मिळालेले आहात. अगं नाही ग माई, तुमच्या जीवाची कालवा कालव होत होती तिकडे असं काही नाहीये. आम्ही पण इकडे म्हणत होतो की माई नाही त्यामुळे अमित दादा तळमळतोय. चुकलाय बघ किती. होय नाही रे, सूचनांचा भडीमार नाही ना, त्यामुळे चुकल्यासारखं होतंय त्याला. मग काही कामाचे नाही आहात तुम्ही. होकायंत्र बसवलं होतं. माझ्या सुनाच बऱ्या त्यापेक्षा. मला समजून घेतात, समजूतदार आहेत त्या. या गया, तुम्ही सुद्धा करा नाश्ता, मी भरते डबे. या. हो, तुम्ही कामाची माणसं आधी खा रे बाबा, आम्ही नंतर खाऊ. नाश्त्याला काय केलं आज? अजून आणखी होय. घे रे. अरे काय भस्म्या झाला काय तुला? हे असं एवढंच आहे नाश्त्याला? आज वेगळं तुझ्यासाठी काही म्हणून पोहे फक्त वगैरे तळलेलं असं? ते आमच्यासाठी. कुणासाठीच आज केलेलं नाही, सगळ्यांनी हेच खायचंय. खरंच खायची? तुम्ही पोहे खाताना त्याला कसं वाटेल? काहीच खायचं हा, नाही. बरं वाटेल. खा रे खा. अर्चुत्या, आम्ही आता प्रामाणिकपणे काम केले. डिसिजन तू घ्यायचा. डिसिजन? सतीश, बघितलंस का पोरं किती शहाणी झाली आहेत ते. अगं त्यांनी जेव्हा माझ्याकडून पैसे घ्यायला नकार दिला ना, मी तेव्हाच उडालो होतो. हो, पण मग मी केलेलं काम मी कुठे प्रत्यक्ष बघितलंय? मग मी कशी काय जज करणार? विजया आणि सतीश सांगतायत त्यावरूनच ना? हो. अरे मग तेच ओळखून सतीश तुम्हाला पैसे देत होता, का नाही घेतले? नाही, तू आमच्या समोर त्या दोघांना विचार. तुझी खात्री पटलेली आम्हाला दिसू दे, मग तू दे आम्हाला पैसे. अरे बाप रे, सतीश सॉलिड आहे का ही? अगं म्हणजे काय, नाना देसाईंची नातवंड आहेत ती, तत्वाला पक्की असायचीच. पण अर्चुत्या, खात्री पटल्यावर भरपूर पैसे द्यायचे काय? घ्या, नातवंड नानांची आहे, पण पिढी पुढची आहे रे बाबा. आ, धन्य आहे. अरे तुम्ही जेव्हा काम करत होतात ना, तेव्हा तुमचे फोटो काढून विजयाने मला पाठवले. हे बघा. बघितले? तेव्हा आता माझी पूर्णपणे खात्री पटली. देऊया मग. या किती द्यायचे? किती द्यायचे? दे 5-5 रुपये. 5 रुपये चालणार आहे? चला. हे साक्षी आणि हे सतीश काकाकडनं. अरे हळू 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 पडाल. गुड मॉर्निंग अंजली मॅम. गुड मॉर्निंग. हाय. नाईक सर, त्या दिवशी सारखं अजून काहीतरी ऐकवा ना मर्ढेकरांचं. मराठी साहित्य हा आमचा जरी विषय नसला तरी तुमच्याकडून कविता आणि रसग्रहण हे ऐकायला आवडेल आम्हाला. तुम्ही माझा वीक पॉइंट बरोबर ओळखलाय. हा, तुम्हाला माहिती आहे मला त्यांच्याबद्दल बोलायला आवडतं. अंजली मॅम, काल जे मी तुम्हाला सांगत होतो ते अर्धवटच राहिलो. काय सर? अंजली मॅम, पुढच्या आठवड्यात युनिव्हर्सिटी चर्चासत्र आहे 3 दिवसाचं. 1 दिवस तुम्ही अटेंड करा, उरलेले 2 दिवस मी जाईन. सगळ्या डिटेल्स मी देतो ना तुम्हाला. ठीक आहे ना? हो सर. चला
हळूहळू तयारी करायला लागली. लेक्चर आहे. मी लायब्ररीत जाते, तिथूनच लेक्चरला जाईन. ओके, लंचला भेटूया. बापरे, मलाच इतकं दडपण आलं होतं तर अंजली मॅडमला स्वतःच किती दडपण आलं असेल. मला वाटतं मेघना, या बाबतीत तूच काहीतरी करू शकतेस. आमच्यापेक्षा तू कितीतरी पटीने जवळची आहेस तिला. खरंय, 8 दिवस एकत्र राहत होतो त्यामुळे इतक्या जवळ आलो. पण तिला तिच्या दुःखाविषयी फार बोलायला आवडत नाही. सहानुभूतीचाही त्रास होतो आणि शक्यतो मदत घ्यायला आवडत नाही. आत्मसन्मान जागृत असलेला माणूस असंच वागणार ना ग? पण हो, म्हणूनच मी तिची जवळची मैत्रीण असले तरीही जोपर्यंत तिला काही बोलायची इच्छा होत नाही तोपर्यंत मी तिला काहीही विचारणार नाहीये. हा, तिला फिलिंग मात्र देणार आहे की मला समजतंय आणि तिच्या बरोबर राहणार आहे. जेव्हा केव्हा तिला सांगावं असं वाटेल तेव्हा तिला विश्वास वाटायला हवा की आपण हिला सांगू शकतो. ऐक, शेवटी आपलं घर ते आपलं घर. हे मला ती वानस सरदेसांची कविता आठवली. कुठली हो? उभी घरे, आडवी घरे, चौकोनी घरे, त्रिकोणी घरे, मातीची घरे, सिमेंटची घरे, पत्र्याची घरे, दगडांची घरे, बरीच घरे, घरीच बरी. अगदी बरोबर. घर ते घर रे बाबा. हेही आपलं घर, बामणोलीचं आपलंच घर. हो, पण ह्या घरात आल्यावर तुला विसावा मिळाला की नाही? होय हो, अगदी. पण जे घर तुला इतका विसावा देत आहे त्या घराच्या आयुष्यात एक टेरिफिक क्षण लवकरच येणार आहे, माहितीये का तुला? म्हणजे कशाबद्दल बोलताय तुम्ही? नाही, मला काही कळत नाहीये. अगं, आपलं हे घर चक्क 100 वर्षांचं होतं येत्या 22 जूनला. अहो बाई, मग अहो काय सांगताय काय? येस, बापरे, 100 वर्षांचं? आत्मदत्त, 22 जून 1915. अगो बाई, खरंच की हो. छे, माझा तर विश्वासच बसत नाही या गोष्टीवर. 100 वर्ष. घरात सगळ्यांना माहितीये का? पण हो, तर सगळ्यांना माहितीये. पण हे तुमच्या लक्षात कसं काय आलं? हे काही नाही, जुना फोटोंचा अल्बम बघत होतो. आमच्या त्या नाना पळशीकरला आमचा एक मित्रांचा ग्रुप फोटो हवा होता म्हणून. बर, एवढ्यात मेघना आली. जुने फोटो पाहता पाहता लक्षात आलं. अचानक लक्षात आलं तरी डोक्यात प्रकाश कुठला पडतोय माझ्या. पण मग कळल्यावर जो काय आनंद झालाय तुला सांगतो. आहाहाहाहा. सगळे घरातले सगळे एकदम एक्साइटेड आहेत. असणारच अहो. पण तुम्ही काही ठरवलेत का काय करायचं ते? 2 दिवसापूर्वी तर लक्षात आलंय. म्हटलं तुम्ही आल्यावर ठरवू. परमेश्वरा, तुझे लाख लाख उपकार आहेत रे बाबा आमच्यावर. अगदी वेळेवर तू ह्यांच्या लक्षात आणून दिलंस. छे, नंतर आपल्या लक्षात आलं असतं ना तर मनाला चुटपुट लागून राहिली असती हो. ज्या वास्तूनं आपल्याला 100 वर्ष सांभाळलं, जिने आपली भरभराट केली, त्या वास्तूबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची ही संधी आपल्या हातून निसटून गेली असती हो. मला तर ना काही सुचतच नाहीये बघा. पण काहीतरी करूया बरं का आपण. छे, फार हळवं झालंय हो मन. असं ना 100 वर्षांचा काळ नुसता माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला हो. आपण पाहिलेला आणि अगदी आपण न पाहिलेला सुद्धा.
बरं का माधवी, माईसाहेब घरी आल्या म्हणे. तुम्हाला कसं कळलं? अहो, मी जावई बापूंना फोन नव्हता का केला अमित रावांच्या तब्येतीची चौकशी करायला? फोन का केला होता? कारण आपण त्यांना भेटायला गेलो नाही, कारण त्याच दिवशी अमितराव ऑफिस जॉईन करणार होते ना. हो ना. आणि मेघनाही हल्ली दिवसभर घरात नसते. होय हो. संध्याकाळी जावं म्हटलं तर सगळे दमून भागून येतात. त्यात आपली लुडबुड नको असं वाटतं. होय ना हो. अहो, काय फक्त शनिवार रविवार त्यांना सुट्ट्या असतात. आपण कुठे जाऊन त्रास द्यायचा? हो ना. मग मी काय म्हणते, हो. आपण 1-2 दिवसात दुपारीच जाऊया का तिथे? बाबाजी, जाऊया जाऊया. काय आहे, त्यानिमित्ताने नानासाहेब माईसाहेबही भेटतील. खूप दिवसात त्यांनाही भेटलेलो नाही होत आपण. हा तुमचं काम झालंय का? हो हो, मला आता झकास पैकी एक चहा द्याव. आणते. साखर नाही घालणार. जय हो जय हो. नाना हा. नाना ए, हळू हळू पडशील परत. बोल बोल, काय झालं? नाना हा. आपलं घर 100 वर्षांचं होणार आहे. ओ किती गोड. 100 वर्ष येस. कळतंय का तुम्हाला? मला कसं कळणार नाही? त्यातली 60 मीच बघितली ना जन्मापासून. अय्या हो. मग नाही 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 काय? नाही, म्हणजे घराला 100 वर्ष होणार असतील, पण तुम्ही 60 वर्षाचे नाही बाबा. बर बर बर, ठीक आहे. हा नाना, काय करूया आपण? तुला काय वाटतंय, काय करावं? मी तशा बऱ्याच आयडिया आहेत डोक्यात माझ्या. तरी उदाहरणार्थ काय? म्हणजे नाही हो, सांगता नाही येते. तिच्या तरी थांबा थांबा, हा. तुम्ही बसा, मला काहीतरी सुचेल. बर बर हा. बर बर बर, सांग सांग म्हणजे सांग. हा. हा, आपण काय करूया? आपण तेच तेच बोलतोय असं नाही का वाटत तुला प्रज्ञा? प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड. नाही नाही, गैरसमज कसा होईल? तुम्ही सगळं इतकं करता माझ्यासाठी, पण प्लीज मला समजून घे ग. हे बघ, मी तुला स्पष्टच सांगते, तडजोड म्हणून, साहिलसाठी म्हणून मनावर दगड ठेवायचा ठरवला ना, तरी मी दुसऱ्या कोणाची तरी बायको नाही ग होऊ शकत. नाही, इट्स ओके. ठीक आहे, मी नाही, रडत नाहीये मी. फक्त जेवायला थांबू नका माझ्यासाठी. आज घर बघायला जायचं एजंट बरोबर, तर उशीर होईल. हो, जेवूनच येईन मी बाहेर. हो, डोंट वरी. ठीक आहे, मी बाय. It's okay, अंजली. हेलो, हाँ मैं ही बोल रही हूँ. 8 बजे? बहुत देर हो जाएगी. अच्छा, तो फिर कैसे करें? हाँ मैं जानती हूँ, फाउंटेन से गोरेगांव बाय रोड शाम को उनको 8 तो बज ही जाएंगे. ठीक है, मैं आती हूँ 8 बजे. प्लीज गिल्टी वाटून घेऊ नकोस अंजली.
तुझ्या फोनवरच्या बोलण्यावरून सगळं कळलंय मला. प्रज्ञा माझी सख्खी मावस बहीण आहे. तिचं खूप प्रेम आहे माझ्यावर. ती सगळं माझ्या भल्यासाठीच करू पाहते. आणि आता मला तिच्या घरी राहणं खूप ऑकवर्ड वाटतंय. तिच्याच घरात राहून तिच्या प्रेमाचा अनादर करायचा. पण आदर तरी कसा करू? प्रज्ञा, आई, प्रज्ञाचे मिस्टर हे सगळे काही दिवसांनी माझं म्हणणं मान्य करतील. मनात काहीही ठेवणार नाही. पण माझं काय? या सगळ्यांचा आधार लागणारच आहे मला मेघना. पण तरीही मला स्वतंत्रपणे चालणं, उभं राहणं खूप गरजेचं आहे. सॉरी, मला हे सगळं बोलायचं नसतं. माझं दुःख जन्मभराचं आहे. ते माझ्या बरोबरच जाणार आहे. पण त्याचा त्रास इतर सगळ्यांना का?